शासकीय कंत्राटदारांची 77,000 कोटींची थकबाकी, तिजोरीत खडखडाट असतानाही चेकचा घाट, चेक पटत नसल्याचा कंत्राटदार महासंघाचा आरोप। गेल्या 2 वर्षांमध्ये राज्यातल्या 255 मराठी शाळा बंद, पालकांचा कल इंग्रजी माध्यमांकडे, त्यामुळे मराठी शाळा बंद। विधान परिषदेत लेखी उत्तरातनं सरकारची माहिती, विरोधकांची सरकारवर टीका। सांगली जिल्हा परिषदेसाठी मविया महायुतीत रेस, विश्वजित कदम विशाल पाटील यांच्यामध्ये संघर्ष। चंद्रपूरच्या पुनरावृत्तीची चिन्ह, तर कोल्हापुरात राष्ट्रवादी भाजपमध्ये चढाओढ, साताऱ्यात मित्रांमध्येच धुसफूस। रायगड झेडपीचा भिजत गोंगडा, शिवसेनेला एकटं पाडण्यासाठी भाजप राष्ट्रवादीच्या हालचालीची चर्चा, तर धाराशिवमध्ये राणा जगजितसिंह तानाजी सावंत संघर्ष शिकेला। राष्ट्रवादी काँग्रेसकडनं पार्थ पवार राज्यसभेवर जाणार, कोर कमिटीच्या बैठकीत निर्णय झाल्याची माहिती। 16 मार्चला राज्यसभा निवडणूक। मवियाकडून राज्यसभेवर कोण जाणार, चर्चांना उधाण। शरद पवारांनी राज्यसभेवर जावं यासाठी सर्वांची इच्छा, प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंचं वक्तव्य। पुढील आठवड्यात उमेदवार निश्चिती, सतेज पाटलांनी केलं स्पष्ट। समृद्धी महामार्गाच्या भूसंपादनात 1150 कोटींचा घोटाळा झाल्याचा ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवेंचा आरोप। खासदार संदीपान भुमरेंच्या ड्रायव्हरच्या नावे व्यवहार, दानवेंच्या आरोपांमुळे खळबळ। अवकाळीमुळे लातूर, बीड, नांदेडमध्ये फळबागांचं नुकसान, गडचिरोलीत कापूस भिजला, तर नागपूरमध्ये गहू आणि हरभऱ्याला तडाखा। छत्रपती संभाजीनगरच्या पैठणमधील गोदावरीचं पाणी ओसरलं, दशक्रिया विधीत अर्पण केलेल्या सोन्याच्या वस्तू उघड्या गाळातून वर, चाळणी घेऊन लोक उतरले नदीपात्रात। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।